आज या ठिकाणी आपला जास्त वेळ न घेता आपण लहान बाल कलाकारांचे कार्यक्रम पाहण्यासाठी थांबलेलो आहे, तरी पण आपला 5 मिनिट वेळ घेतो या ठिकाणी। मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी जमलेले सर्व प्रेक्षक, महिला बंधू भगिनी सर्व नमस्कार करतो। आज या ठिकाणी सायबर क्राईम बद्दल एक 2 मिनिट बोलतो तुम्हाला। जे व्हॉट्सअपवर जे बरेच जणांना फोन येतात की तुमचा लॉटरी लागलेली आहे, तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती विचारतात, ओटीपी देतात, बरेच जणांची फसवणूक होते त्याच्या ठिकाणी। तर कृपया कुणीही बँकेवाले कुणीही तुम्हाला माहिती विचारत नाही, त्याच्याबद्दल कुठली माहिती सांगू नका। किंवा बरेच जणांना फेक मेसेज येतो की त्याच्यामध्ये चुकून पैसे पडलेले आहेत, तुमचे फोन पे वर गुगल पे वर चुकून पैसे पडलेले आहेत। मेसेज बघून आपण परत ते पैसे परत करावून सांगतात ते आपल्याला। मग आपण बऱ्याच जणांना माहिती नसते, बरेच जण म्हणजे जे सुशिक्षित आहेत ते पण काय करतात, मेसेज पाहून लगेच पैसे वापस टाकतात ते। मग अशा प्रकारे आपल्या आर्थिक फसवणूक होते त्याच्यामध्ये। आणि नवीन नवीन ट्रेंड निघालेले त्याच्यामध्ये, बरेच जण सांगतात मी पोलीस बोलतो, कोण सांगत आहे की त्याच्यामध्ये अधिकारी बोलतो। आपल्या रिंगटोन वर पण ते आलेलं आहे किंवा अशी फसवणूक होत असेल तर ते सायबर क्राईम सोबत हे करा। मग त्याच्यामध्ये आजकाल मोबाईलचं प्रमाण प्रत्येकाने, आताच गाणं पाहिलं आपण काही झालं तरी प्रत्येक जण मोबाईल वापरतो, लहान मुलापासून ते सगळेच वापरत आहेत। प्रत्येकाचा आर्थिक व्यवहार पण फोन पे आहे, गुगल पे आहे, छोटी भाजी घ्यायची झाली तरी आपण त्याचा वापर करत आहे। पण ते वापर करत असताना आपलं बँक बॅलन्स कमी झाला नाही पाहिजे किंवा त्याच्यामध्ये आपली फसवणूक झाली पाहिजे, याची कृपया सगळ्यांनी काळजी घ्या। त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मेसेज आला, कुठल्याही प्रकारचा फोन आला की तुम्हाला माहिती आहे पोलीस बोलतो, वकील बोलतो, किंवा तुम्हाला पैसे आहेत, किरायाचं तुमचं घर आहे द्यायचे का, काही कारण आपल्याशी रिलेटेड, आपल्याशी संबंधित जे काही कारण असेल ते कारण सांगून आपल्याला फसवण्याचा प्रयत्न केला जातो। आपण सहजपणे ते पैसे पाठवून देतो। त्यांच्या प्रलोभनाला बळी पडू नका। सगळ्याला एक विनंती आहे की कुठलेही प्रलोभन असेल, कुठलीही शंका आली तर सहजासहजी कुठलाही आपला ओटीपी नंबर असेल किंवा सध्या मोबाईलवर जर नवीन लिंक आली असेल तर कुठलीही लिंक ओपन करू नका। आपल्याशी जर संबंधित नसेल, लिंक आलेली असेल तर कुठली लिंक ओपन करू नका, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही। तर सायबर संदर्भात कुठली फसवणूक होणार नाही त्यासाठी कृपया काळजी घ्या। त्याचबरोबर सोशल मीडियावर व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम याच्यावर कुठलाही जर मेसेज आला की जे की आपल्याला समाजाला घातक आहे किंवा समाजाला त्याचा गैरफायदा होऊ शकतो, असे मेसेज कृपया पुढे पाठवू नका। याचा अर्थ काय होतो की ज्याने मेसेज पुढे पाठवलं, ज्याने मेसेज तयार केला, जेवढा गुन्हेगार आहे तेवढाच तो ज्याने मेसेज पुढे पाठवला तेवढा पण त्याच्यामध्ये ते जिम्मेदार धरण्यात येईल। कृपया असे मेसेज एक तर डिलीट करून टाका, नाहीतर ते फॉरवर्ड करू नका। जे फॉरवर्ड करतील सोशल मीडियाचं पूर्ण लक्ष आहे, सायबर क्राईम जे आहे ना त्याच्यावर लक्ष ठेवलं जातं। आणि जे कुठले जातीवाचे कुठले जे मेसेज फॉरवर्ड करतात तर तो प्रत्येक जण अपराधी होईल त्याच्यामध्ये। कृपया सगळ्यांनी नोंद घ्यायच्यामध्ये, जो फॉरवर्ड करणार आहे, जो तयार करणारा जेवढा गुन्हेगार आहे तेवढाच फॉरवर्ड करणं आपण गुन्हेगार राहील। तर कृपया व्हॉट्सअप पाहताना, फेसबुक पाहताना, इंस्टाग्रामवर ठेवताना, स्टेटस ठेवताना कृपया ह्याचं भान ठेवून ठेवा, जेणेकरून आपल्या हातून कुठलाही गुन्हा घडणार नाही। आणि हे या प्रकारामध्ये माझ्या ऑब्झर्वेशन नुसार जे वयोगट आहे 15 ते जवळपास 20 वयोगटापर्यंत हेच मुलं जे आहेत की वारंवार जास्त वापर करतात या गोष्टीचा। 15 ते 20 वयोगट हे जे आहे तर तेच इंस्टाग्राम, फेसबुक, स्टेटस या गोष्टीचा जास्त वापर करतात आणि चुकीचा वापर करत आहेत। तर कृपया सगळ्याला पालकांना इथे विनंती आहे की आपल्या मुलावर लक्ष ठेवा, जेणेकरून चुकीचा त्यांच्याकडून कुठलाही मेसेज जाणार नाही आणि कुठलीही फसवणूक होणार नाही। हो तेच। त्याचबरोबर आताच कांबळे सरांनी आपल्याला सविस्तर सांगितलं आहे की 18 तास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त 18 तास आपल्याला सगळ्यांना अभ्यास करायचा आहे। त्या ठिकाणी आपल्याला योग्य मार्गदर्शन भेटेल। त्याचबरोबर जे विद्यार्थी 10 वर्षाच्या पुढचे जे विद्यार्थी आहे, प्रत्येक जण त्याच्या 100 वर्षापर्यंत प्रत्येक जण त्याच्यामध्ये सामील होऊ शकता। आणि त्या ठिकाणी आपल्याला एक प्रमाणपत्र आणि पुस्तक पण भेटणार आहे आणि एक चांगल्या वक्त्याचं मार्गदर्शन भेटणार आहे। तर सर्वांना विनंती आहे की 13 तारखेला सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी 12 वाजेपर्यंत जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊन वाचन संस्कृतीची सवय लावण्यासाठी प्रत्येकाने जास्तीत संख्येने सहभागी व्हा। या ठिकाणी आपल्याला त्यानिमित्त आवाहन करतो, आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो। माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। थँक्यू। धन्यवाद सर।